हॅलो, वेलकम टू माय चॅनल. दिस इज दीपिका आणि आम्ही आलो आहोत एअरपोर्टला. तुम्ही बघू शकता बिकॉज आम्ही जात आहोत पुन्हा एकदा गोवा. आतमध्ये हा माझा फर्स्ट फ्लाईट ब्लॉग आहे. तो कसा असणार आहे मी पूर्ण तुम्हाला सांगणार आहे की फ्लाईटचा एक्सपिरियन्स कसा होता. सो आपण आतमध्ये जाऊया. तर आता अशा प्रकारे आतमध्ये आमचा एंट्री होतीये आणि बघूया आतमध्ये कशा प्रकारे असणार आहे. कसं वाटतंय पहिल्यांदा जातोय? काय करायचं काय नाही ते आता एकदा कळून घेऊ आम्ही. चला तर आम्ही आतमध्ये आलेलो आहोत. चला 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 पुढे चला. कुठे जायचंय काय जायचंय ते माहिती नाहीये. विस्तारा इथे विस्तारा. तर अशा प्रकारे एंट्री होतीये रितेशची. इथे इंटरनॅशनल आहे, इथे आपला डोमेस्टिक आहे. तर आम्ही इथे जातो. हा बघा, हा खूप पॅनिक झालाय. त्याला कळतच नाहीये भावी काय करायचं. नुसता माझ्यावरती चिडतोय. हे बघ ते बघ ते बघ. इथे जायचं की तिथे जायचं असा आमचा फर्स्ट एक्सपिरियन्स होतोय. आता आतमध्ये गेल्यावरती काय करतो आणि काय नाही त्याचं त्यालाच माहिती. चेहरा बघा त्याचा. कसे बसे आम्ही पोहोचलो आहोत आतमध्ये. आणि तुम्हाला माहित असेल फर्स्ट टाइम तिथे असतो आणि ते पण प्लेननी जायचं तर इतकी घाई आणि इतकं गोंधळ उडतोय रितेशचा. पण माझा अजिबात उडत नाहीये. त्याला खूप असं वाव व्हॉट इज दॅट, लुक ॲट देअर, सो फॅन्टॅस्टिक गोवा. बघूया आपण कसं वाटतंय. मजा तर येते मला, पण रितेश खूप त्रास देतोय मला. काहीच एवढं लेट आलो आम्ही, त्याच्यामुळे आमची फ्लाईट गेली आहे. पहिला एक्सपिरियन्स होता आणि तो इतका बॅड होता आमचा की तुम्हाला मी काय सांगू. काय सांगू, माझ्याकडे काय शब्दच नाही आहे बोलायला की आमचं. तर तुम्हाला आम्ही सांगू इच्छितो की आमची फ्लाईट मिस झालेली आहे आणि आम्हाला खूप मजा येते. आधी लहानपणापासूनच मी किंवा रितेश आम्ही खूप मला टायमावरती नाही पोचत. 2 मिनिटापूर्वी आमच्या मॅडम. मी आई बहीण एक करेन सगळ्यांची. आई बहीण. माझी फ्लाईट मिस झाली आहे. माझे पैसे गेलेत. माझा मोबाईलचा डेटा भरलाय. मी काय करू, कोणाला मागू. हा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल करा. आमची फ्लाईट मिस झाली आहे विस्ताराची आणि मी आता माझ्याकडे काहीच नाही आहे ऑप्शन करायला. माझ्याकडे ब्लॉक करायला पण माझ्याकडे मेमरी पण नाही आहे. तर आमची फ्लाईट मिस झाली असं तुम्ही बघितलं आणि आता आम्ही घामाने लथपथ होऊन बसलो जमिनीवरती. जिथे आमची आता येणार आहे लक्झरी गाडी. आयफोनला चार्जिंग, त्याच्यामध्ये डेटा आणि आता आम्ही जाणार आहेत गाडी. बघूया आता पुढचं. काय स्वप्न बघितलं होतं आणि काय दिवस आलेत बघा. तर आम्ही आता खाकेहारला आलेलो आहोत लक्झरीमध्ये. खूप बॅड फील होत आहे, खूप सॅड फील होत आहे. लाईफची पहिली फ्लाईट होती आणि ती पण आमची कॅन्सल म्हणजे मिस झालेली आहे आमच्याकडून. रात्रीचा 1 वाजलाय आणि आम्ही वेट करतोय की आमची गाडी लक्झरी गाडी कधी येणार. आता जी तुम्ही गाडी बघितली ती होती आम्हाला वाशीपर्यंत सोडलं त्या गाडीने. खूप डिफिकल्टीज आले आम्हाला याच्यामध्ये आणि तरी पण आम्ही खुश आहेत कारण काय करूच शकत नाही. आणि सो आता ही गाडी येणार आहे. या गाडीने आम्ही जाणार आहोत कोल्हापूरला आणि कोल्हापूरनंतर आम्ही जाणार आहोत गोव्याला. गोवा म्हणजे काहीतरी नाव आहे मला माहिती नाही आहे. तिकडे जाणार आहोत. हे बघा आता आम्ही इथे आलोय. पूर्ण पॅक असतं हे. इथे आमच्या बाजूला हे लोक असणार आणि आम्ही इथून निघतोय. आम्ही इथे नाही निघू शकत. आता आमची गाडी गेली आहे. बघितली तुम्ही गाडी कशी होती आणि खूप सारे आम्हाला अडथळे आलेले आहेत. त्यामुळे आम्ही आता निर्णय घेतला की आता आम्ही घरी जावं. तुम्ही बघितलं आमची फ्लाईट गेली, आमची गाडी गेली, लक्झरी गाडी गेली. आता आम्ही घरी चाललो. आम्ही प्लॅन कॅन्सल केला आहे. सो अशा प्रकारे आमचं खूप वाईट होतं
पुढे काहीतरी वाईट असेल त्यामुळे आम्हाला असं वाटतंय, त्यामुळे आम्ही बंद करतोय, हे नाही जाते. गुड मॉर्निंग. आपला हा ब्लॉग कंटिन्यू आहे आणि आता सकाळ झाली आहे. तुम्ही बघत असाल की आम्ही टॅक्सीमध्ये आहोत. आम्ही ब्रेकफास्ट करायला आलोय आणि आमची फ्लाईट मिस झाली, आमची लक्झरी पण मिस झाली, आम्ही कॅन्सल केली आणि आता बघूया काहीतरी नवीन आम्ही जातोय. तुम्ही बघा, रितेश सांगेल तुम्हाला. खूप असं दडपण आले. आता 3:30ची पनवेल पासूनची ट्रेन आहे. तिकीट वगैरे काहीच नाही, आम्ही डायरेक्ट मॅनेज करणार आहे, कसं पण जाणार आहे. ठरवलं आहे जायचं तर जाणार, पण असं दडपण कसं करू आणि काय करू सांगू नाही शकत. तुम्हाला रात्रीपासून आणि कालपासून जो बॅड एक्सपिरियन्स आहे ना, अनुभव तुम्ही खूप म्हणजे एखाद्या माणूस बोलते की जाऊ दे बस झालं नको जाऊया. पण तुम्हाला आठवत असेल, तुम्ही माझा आधीचा ब्लॉग बघितला असेल की वी आर खतरो के खिलाडी. पण आता कसं पण करून जाणार. आता आम्ही जाणार म्हणजे जाणार. आली ना तर रात्रीची ट्रेन मध्ये बसणार, तिथे जेवढं निघणार तसं आम्ही पण जाणार, तसं पण म्हणजे जाणार. आता आपण भेटूया गाडीमध्ये. लगेज घेऊन निघालो आम्ही. फायनली नाही, अजून ट्रेन मध्ये बसल्यावर फायनली काय पण होऊ शकतं. तिथून परत नाही आपल्याला हकलू भेटू शकतात ट्रेन मध्ये. मग तिथे हकलणार, तिथे उतरायचं, असं पण राहायचं, काय पण करायचं. खूप त्रास झालाय, मी शब्दात नाही सांगू शकत. आम्हाला खूप त्रास झाला. हे बघा, रात्री कसं झालं होतं, रात्री सारखं झालं तर तरी पण आम्हाला काही फरक नाही. काही पण झालं त्यांनी आम्हाला ट्रेन मध्ये हकलून दिलं तरी पण आम्ही चालणार आरामात. आमच्याकडे खूप टाइम आहे, कधी पण पोचायचं. तर तसं तुम्ही बघितलं आमचा लास्टचा व्हिडिओ. आमचं ट्रेन फ्लाईट सगळं मिस झालं आणि रात्री 1 वाजेपर्यंत आम्ही घरी 3 वाजता पोहोचलोय. सकाळी 11 वाजता झोपेतून उठलो, ब्रेकफास्ट करायला बाहेर गेलो, तेव्हा आमचं ठरलं 1 वाजता की 3:30ची ट्रेन आहे. आता 3:30च्या ट्रेननी बघूया आपल्याला काय होते पुढे, कशा प्रकारे आपण पोहोचतो गोव्याला. आमच्यासोबत हा ब्लॉग पूर्ण बघा, खूप मजेदार असणार आहे हा ब्लॉग. रसोडामध्ये आम्ही आलो. बाथरूमच्या बाजूला उभं विचार केला होता की एरोप्लेनच्या विंडो सीट भेटेल. तर आता बघूया आपण, आम्हाला सीट मिळालं आहे असं वाटतंय. चल फायनली जागा भेटली आणि सुरू करूया आपण गोवा. फायनली आम्ही आलेलो आहोत थिविम स्टेशनला. खूप साऱ्या प्रयत्नानंतर, खूप साऱ्या धडपडीनंतर एरोप्लेन, त्याच्यानंतर लक्झरी बस, त्याच्यानंतर आम्ही आलो आहोत थिविम गोवा. थँक्यू परमेश्वरा आणि थँक्यू आमचा ब्लॉग तुम्ही इथपर्यंत बघितलात, आमचा स्ट्रगल बघितला.